हगवणे कुटुंबाची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे। वैष्णवीचा पती शशांकला बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलंय। सासरा राजेंद्र, सासू लता हगवणे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आहेत। बावधन पोलीस स्टेशनमध्ये सध्या या तिघांचीही चौकशी सुरू आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी या तिघांची सध्या चौकशी केली जाते। तर हगवणे कुटुंबियांची आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटुंबीय आता पोलिसांच्या ताब्यात आहे। यामध्ये सासरा राजेंद्र, सासू लता हगवणे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। त्यासोबतच शशांक हगवणेची सुद्धा बावधन पोलीस स्टेशनमध्ये सध्या चौकशी सुरू आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या मुद्द्यामध्ये संतापाची लाट उसळली होती। सोबतच वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हणजे कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केलेत। त्याच्यामुळे बावधन पोलीस ठाण्यामध्ये आता हगवणे कुटुंबियांची कसून चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। कैलास, सध्या पोलीस स्टेशनमध्ये या तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे की यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची चौकशी केली जाते? या चौकशी अंती नेमकं काय उजेडात येतंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वीच बावधन पोलीस स्थानकामध्ये वैष्णवीचा पती शशांक, त्यानंतर सासरे राजेंद्र आणि सासू जे आहेत त्या तिघांना चौकशीसाठी आणण्यात आलेलं आहे। त्यांची चौकशी जी आहे ते बावधन पोलीस स्थानकामध्ये सुरू आहे। नेमकं सोनं कोणत्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं आहे, त्यांनी वैष्णवीचा छळ कशा पद्धतीने केलेला आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ते पोलीस काढण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्या पद्धतीनं रिमांड दिलेला आहे पोलिसांनी, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त माहिती काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि त्याचमुळे या तिघांची एकत्रित चौकशी सध्या बावधन पोलीस स्थानकामध्ये सुरू आहे आणि या चौकशी नंतर नेमकं काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी या तिघांची बावधन पोलीस स्थानकात चौकशी सुरू आहे। नक्कीच कैलास, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।